संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज की आषाढ़ी वारी पालकी 8 जुलाई को निकलने वाली है। लेकिन इस साल पुणे में ठहरने की जगह को लेकर नया विवाद खड़ा हो गया है और इस पर आखिरी फैसला 13 अप्रैल को होगा। पिछले कई सालों से माउली की पालकी पुणे के भवानी पेठ में विठोबा मंदिर में ठहरती है, लेकिन बढ़ती भीड़ और मंदिर में जगह कम होने की वजह से भक्तों को बहुत परेशानी हो रही है। इसलिए दूसरी जगह की तलाश शुरू कर दी गई है और इससे वारकरी संप्रदाय में मतभेद हो रहे हैं। इस विवाद को खत्म करने के लिए आलंदी देवस्थान ने 13 अप्रैल को एक खास मीटिंग बुलाई है। इस मीटिंग में दिंडी समुदाय के प्रतिनिधि, सेवक और बड़े लोग और देवस्थान के ट्रस्टी सभी मौजूद होंगे। इस मीटिंग में पुणे में रहने के बारे में कोई पक्का फैसला लिया जाएगा और उसके बाद ही आलंदी से पंढरपुर तक पूरे पालकी समारोह का ऑफिशियल प्रोग्राम अनाउंस किया जाएगा। ये जानकारी आज आलंदी देवस्थान ट्रस्ट ने दी है। हे पहा, विश्वस्त म्हणून काम करत असताना आम्हाला ज्या काही सूचना येत असतात समाजाकडून, त्या सूचनांचं आम्ही निश्चितपणे पालन केलं पाहिजे। त्या सूचनांचा विचार केला पाहिजे आणि जेवढं आपल्याला चांगलं त्या ठिकाणी देता येईल, गैरसोय कशी टाळता येईल, सुविधा कशी देता येईल याचा प्रयत्न केला पाहिजे। अशा प्रकारची आमची भूमिका आहे। शेवटी त्याचं देखील जे काही सांगताय त्याच्यामध्ये तथ्य तर आहेच ना। मग त्या ठिकाणी आपण शेवटी कुठलाही पर्याय हा चांगला असू शकत नाही। काहीतरी उणीवा प्रत्येक ठिकाणी राहणार आहे, परंतु त्यातला त्यात चांगला पर्याय कुठला असू शकतो। मी पहिल्यांदाच क्लिअर केलेलं आहे की आम्ही असा कुठलाही निर्णय घेतलेला नाही की एखाद्या ठिकाणचा मुक्काम आम्ही रद्द केलेला आहे। त्याच्या ठिकाणी जर एखादा चांगला पर्याय असेल तर तो पर्याय सुचवावा आणि त्याच्यावर पुन्हा चर्चा करावी आणि मग निर्णय घ्यावा। अशा प्रकारचा आमची चर्चा झालेली आहे। आम्ही त्या संदर्भात कालच जिल्हाधिकारी साहेबांनी आम्हाला बोलवलेलं होतं, परंतु त्यांच्या व्यस्ततेमुळे त्यांनी अचानकपणे सांगितलं की आज मार्च एंड असल्यामुळे थोडीशी अडचण आहे, आपण तुम्हाला पुढची वेळ देतो आणि त्यावेळेस आपण चर्चा करू। निश्चितपणे वारीचं नियोजन करत असताना आपल्याला एका दिवसात कुठला निर्णय होत नसतो। त्याच्या संदर्भात आपण पाहणी केली पाहिजे। त्याच्या संदर्भात दुसरा कुठला पर्यायी मार्ग चांगला आहे का याचा विचार केला पाहिजे। त्याप्रमाणे आम्हाला सगळ्या जे काही आता अनेक ठिकाणचे प्रस्ताव आलेले आहेत, भवानी पेठेत देखील काही इतर ठिकाणचे प्रस्ताव आलेले आहेत। मग सगळ्यांचा विचार करून चांगल्या प्रकारचा कुठला पर्याय त्या ठिकाणी आपल्याला योग्य ठरेल अशा प्रकारचं काही मंदिरांचे देखील प्रस्ताव आलेले आहेत। मग सगळ्यांचा विचार करून नुसतं बाबा एसपी कॉलेजचं मैदान असेल किंवा सनस ग्राउंड असेल किंवा नेहरू स्टेडियम असेल असे एवढेच पर्याय नाही, तर अनेक त्या ठिकाणी आम्हाला पर्याय त्यांनी सुचवलेले आहेत। निश्चितपणे सर्व पर्यायांचा विचार करून सर्व वारकऱ्यांना ज्या ठिकाणी चांगल्या प्रकारच्या सुविधा मिळणार आहेत, कमीत कमी अडचणी येणार आहेत, अशा प्रकारचा पर्याय शोधण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे। त्यामध्ये कोणालाही कुठेही आमच्याकडून आकसानं वागणूक मिळणार नाही आणि निश्चितपणे आम्ही जे काय आहे ते माऊलीचे सेवक म्हणून काम करत असतो। त्यामुळे जो काही निर्णय घेतला जाईल तो सर्व वारकऱ्यांना बरोबर घेऊन, तुमच्या सर्व प्रतिनिधींना बरोबर घेऊन, लोकप्रतिनिधींना बरोबर घेऊन, प्रशासनाच्या सहकार्याने आम्ही तो प्रयत्न करणार आहोत।